जातो आणि आकाश लख्ख ताऱ्यांनी उजळून निघते. आहे ना सुंदर? पृथ्वी ही परिक्रमा करीत असताना आपल्याला वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळे तारे दिसतात. उन्हाळ्यामध्ये आपल्याला ताऱ्यांचा हा समूह दिसतो. हे माझ्या काही आवडत्या ताऱ्यांचे छायाचित्र. हा आहे सिग्नस. उन्हाळ्यातून पावसाळ्यात जाताना हवामान थंड होते आणि पाने रंग बदलू लागतात. पृथ्वीची परिक्रमा सुरूच असते आणि आपल्याला ताऱ्यांचा हा समूह दिसतो. हा आहे टायटन द बॉल. तुम्हाला तो लाल बिंदू दिसला का? काही तारे पांढरे, काही लाल, तर काही निळसर रंगाचे असतात. पृथ्वीची परिक्रमा आता हिवाळ्यापर्यंत येते. ताऱ्यांचा हा समूह आहे जो आपल्याला रात्री दिसतो आणि आपले आकाश हे असे दिसते. हा आहे रायन द मायटी हंटर. रायनच्या खांद्याजवळ लाल तारा दिसतो, त्याला म्हणतात बिटल ज्यूज. तर पायाजवळ निळा तारा दिसून येतो, त्याला म्हणतात रायजू. पुढे हिवाळा ऋतू संपून येतो तो वसंत आणि मग हे तारे आपल्याला दिसू लागतात. पतंगासारखा दिसणारा ताऱ्यांचा हा समूह आहे शेफर्ड. तर गोलार्धात ताऱ्यांचा असा एक समूह आहे जो आपल्याला नेहमीच दिसतो. यांना उत्तर गोलार्धीय तारे म्हणतात. हे समूह आहे अर्सन मेजर व अर्सन मायनर. त्यांना बिग अँड लिटिल डीपर्स या नावाने देखील ओळखले जाते. दक्षिण गोलार्धीय तारे असे म्हणतात. तिथे कोंबडी आहे. नाही, हे तारेमुळेच नाहीये, ते आहे ग्रह. एकूण 8 ग्रह सूर्याभोवती परिक्रमा करत असतात. पृथ्वी त्यापैकी एक आहे आणि तो दिसतोय तो आहे गुरु. तुम्हाला सगळे ग्रह पाहायचे का? चला तर मग. सूर्याच्या अगदी जवळचा ग्रह बुध. पृथ्वीप्रमाणे तिथे वातावरण नाही, त्यामुळे हा ग्रह दिवसा अतिउष्ण व रात्री अति थंड असतो. हा ग्रह सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे, त्यामुळे तेथे जीवसृष्टी निर्माण होऊ शकत नाही. पुढचा ग्रह आहे शुक्र. या ग्रहाचे घन वातावरण सूर्याची उष्णता शोषून घेते, त्यामुळे हा सगळ्यात उष्ण ग्रह म्हणून गणला जातो. हा ग्रह अतिउष्ण आहे म्हणून तिथेही जीवसृष्टी उपलब्ध नाही. पृथ्वी म्हणजे आपलं घर आणि ती सौरमालेच्या अगदी मध्यावर स्थित आहे. मंगळ हा रेड प्लॅनेट म्हणून ओळखला जातो. या ग्रहाच्या डोंगर मातीमध्ये आयर्न ऑक्साईड सापडते, ज्याला आपण रस्ट किंवा गंज म्हणून ओळखतो. त्याच्या दृष्टीने तो अतिशय थंड आहे, पण आपण तिथे भेट नक्कीच देऊ शकतो. गुरु हा सौर मालेतील सगळ्यात मोठा ग्रह आहे. हा ग्रह वायूपासून बनला आहे आणि याच्या वातावरणात भयंकर चक्रीवादळे चालू असतात. ग्रेट रेड स्पॉट हे सगळ्यात मोठे चक्रीवादळ या ग्रहावर आहे. हे इतके मोठे आहे की ते शुक्र, पृथ्वी आणि मंगळ यांना एकाच वेळी गिळंकृत करू शकते. पुढे आहे शनी आणि त्याची आकर्षक वर्तुळे. हा ग्रह वायूंपासून बनला आहे, तर त्याची सुंदर वर्तुळाकार कडा बर्फ व खडकांपासून बनली आहे. यातील काही कण धूळ इतके लहान तर काही एका घराएवढे मोठे आहेत. पृथ्वीच्या अंतरापेक्षा
पट लांब आहे. आता पुढचा ग्रह आहे युरेनस म्हणजेच अरुण ग्रह. हा ग्रह वायू व बर्फापासून बनलेला आहे. या ग्रहाला देखील एक हलकी कडा आहे व तो एका दिशेने झुकलेला आहे. युरेनस ग्रह सूर्यापासून पृथ्वीच्या अंतरापेक्षा 20 पट लांब आहे. हा सुद्धा वायू व बर्फापासून बनलेला आहे. हा ग्रह सूर्यापासून पृथ्वीच्या अंतरापेक्षा 30 पट लांब आहे. मुलांना, मला खात्री आहे की तुम्ही या भेटीचा नक्कीच आनंद लुटला असणार. आपले आकाश खरोखरच खूप सुंदर आहे. हवामानाच्या बदलावर आणि चंद्र व ताऱ्यांवर नजर नक्की ठेवा.